नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत। मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे आणि या योजनेचे अनुदान वाढण्याबाबत काय नवीन अपडेट आहे, ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणं अत्यंत आवश्यक आहे। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर तुमची बातमी अक्षय या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सरकारी योजनांचे सर्व अधिकृत अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। आता अनेकांना प्रश्न पडतो की हे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक वर्षी सरकार पुढील वर्षासाठी किती पैसा कोणत्या योजनेसाठी खर्च करायचा यालाच बजेट किंवा अर्थसंकल्प असे म्हणतात। आणि हेच बजेट सध्या विधानसभेत चर्चेसाठी मांडले जात आहे। याच अधिवेशनात संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे। गेल्या काही महिन्यांपासून या योजनेतील अनेक लाभार्थी सरकारकडे एकच मागणी करत आहेत, ती म्हणजे या योजनेचे अनुदान वाढवण्यात यावे। कारण या योजनेतून मिळणारी आर्थिक मदत अनेक लाभार्थ्यांसाठी पुरेशी नाही असे त्यांचे म्हणणे आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती आणि इतर निराधार लाभार्थी यांना दर महिन्याला मिळणारी रक्कम त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कमी पडते। म्हणूनच अनेक लाभार्थी सामाजिक संघटनांकडून अशी मागणी केली जात आहे की सरकारने या योजनेचे अनुदान वाढण्याचा निर्णय घ्यावा। आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात सध्या काय निर्णय होतो आणि लाभार्थ्यांना काय दिलासा मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, आता असा प्रश्न आहे की अनुदान वाढवण्यासाठी मागणी नेमकी कोण करत आहे? तर ही मागणी एका किंवा दोन लोकांकडून नाही, तर या योजनेतील अनेक प्रकारच्या लाभार्थ्यांकडून सातत्याने केली जात आहे। सर्वात आधी यामध्ये दिव्यांग लाभार्थी आहेत, कारण दिव्यांग व्यक्तींना रोजच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। औषधी उपचार आणि इतर खर्च जास्त असतात, त्यामुळे त्यांना मिळणारी मदत वाढवावी अशी त्यांची मागणी आहे। दुसरे म्हणजे विधवा महिला। अनेक विधवा महिलांचे कुटुंब चालवण्यासाठी साधन मर्यादित असते, त्यामुळे त्यांनाही या योजनेतून मिळणारी आर्थिक मदत वाढवावी अशी अपेक्षा आहे। तिसरे म्हणजे श्रावण योजनेचे लाभार्थी। या योजनेअंतर्गत अनेक गरजू आणि निराधार व्यक्तींना मदत दिली जाते, त्यांच्याही बाजूने अनुदान वाढवण्याची मागणी केली जात आहे। आणि चौथा महत्त्वाचा गट म्हणजे वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी। वय वाढल्यामुळे काम करण्याची क्षमता कमी होते आणि उत्पन्नाचे साधनही कमी होते, त्यामुळे वृद्ध नागरिकांना मिळणारी मदत वाढवली तर त्यांना मोठा आधार मिळू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे। मित्रांनो, या सर्व लाभार्थ्यांचे एकच स्पष्ट म्हणणे आहे, जर सरकारने या योजनेचे अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला तर ते फक्त एका गटासाठी नाही, तर सर्व लाभार्थ्यांसाठी समान पद्धतीने वाढवले गेले पाहिजे। कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा या योजनेचे अनुदान वाढवण्यात आले होते तेव्हा ते सर्व लाभार्थ्यांसाठी एकाच वेळी वाढवण्यात आले होते। म्हणूनच यावेळी देखील अनुदानाचा वाढवण्याचा निर्णय घेतला तर तो सर्व लाभार्थ्यांचे समानपणे लागू करावा अशी मागणी केली जात आहे। मित्रांनो, आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे। यापूर्वी अनेक वेळा संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वाढवण्यात आले आहे आणि त्यावेळी साधारणपणे सर्व लाभार्थ्यांसाठी एकाच वेळी अनुदान वाढवले जात होते। मात्र 2025 मध्ये एक वेगळा निर्णय घेण्यात आला होता। त्या वर्षी सरकारकडून असे ठरवण्यात आले की या योजनेत असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान वाढवले जाईल। म्हणजेच त्यावेळी दिव्यांग बांधवांना मिळणारी आर्थिक मदत वाढवण्यात आली, पण त्याच वेळी या योजनेतील इतर लाभार्थ्यांचे अनुदान मात्र वाढवण्यात आले नव्हते। उदाहरणार्थ विधवा महिला, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी आणि इतर निराधार लाभार्थी या गटांना मिळणारी रक्कम पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली होती। दिव्यांग बांधवांसाठी अनुदान वाढवणे ही निश्चितच चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे, कारण दिव्यांग व्यक्तींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्यांना जास्त आर्थिक मदतीची गरजही असते। परंतु त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांचेही असे म्हणणे आहे की त्यांनाही रोजच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। म्हणूनच आता अनेक लाभार्थ्यांची अशी मागणी करत आहेत की जर पुढील काळात योजनेचे अनुदान वाढवण्यात आले तर तो सर्व लाभार्थ्यांसाठी समान पद्धतीने वाढवला जावा। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बजेटमध्ये निधी वाढवण्याची शक्यता आहे का? सध्या मिळालेल्या माहितीनुसार पुढील आर्थिक वर्षासाठी म्हणजे 2026-2027 च्या बजेटमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। माहितीनुसार हा निधी साधारणपणे 30 ते 40% वाढू शकतो असे सांगितले जात आहे। आता अनेकांना प्रश्न पडतो की निधी वाढला म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सरकार एखाद्या योजनेसाठी जास्तीत जास्त पैसा उपलब्ध करून देते, त्याला त्या योजनेचे निधी वाढवणे असे म्हणतात। आणि जर एखाद्या योजनेसाठी निधी जास्त ठेवला गेला तर त्या योजनेतून मिळणारे अनुदान वाढण्याची शक्यता देखील तयार होते। म्हणजे जर खरोखरच या योजनेसाठी 30 ते 40% निधी वाढवण्यात आला तर पुढील काळात लाभार्थ्यांना मिळणारा अनुदानही वाढ होऊ शकते। मात्र सध्या एक गोष्ट स्पष्टपणे सांगणे महत्त्वाचे आहे, आतापर्यंत नेमके किती अनुदान वाढणार किंवा ते सर्व लाभार्थ्यांसाठी वाढणार की फक्त काही लाभार्थ्यांसाठी, याबाबत कोणतेही अंतिम निर्णय अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही। म्हणूनच बजेट जाहीर झाल्यानंतरच या योजनेबाबत खरे आणि स्पष्ट चित्र समोर येईल। मित्रांनो, आता या संपूर्ण विषयात एक महत्त्वाची तारीख समोर येत आहे, ते म्हणजे 6 मार्च। कारण या दिवशी पुढील आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2026-2027 या वर्षाचा अर्थसंकल्प किंवा बजेट सादर केला जाणार आहे। आता अनेक लाभार्थ्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण या बजेटमध्ये सरकारच्या वेगवेगळ्या योजनांसाठी किती निधी ठेवला जाणार आहे हे जाहीर करते।
त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी किती निधी दिला जाणार आहे हे देखील 6 मार्चला बजेटमध्ये सादर झाल्यानंतर स्पष्ट होऊ शकते. जर या योजनेसाठी जास्त निधी ठेवण्यात आला तर पुढील काळात अनुदान वाढण्याचा निर्णय घेण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. म्हणूनच अनेक लाभार्थी आता 6 मार्चच्या बजेटकडे लक्ष ठेवून आहेत, कारण त्या दिवशी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. आता आपण पाहूया मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार. मित्रांनो, आता दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यातच मार्च महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला परवानगी देण्यात आली होती, म्हणजेच कागदोपत्री प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. यामुळे अनेक लाभार्थ्यांना अशी अपेक्षा होती की मार्चचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. परंतु सध्या पाहिल्यास अजूनपर्यंत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे आता अनेक लाभार्थी आता विचारत आहेत की हा हप्ता नेमका कधी जमा होणार. याबाबत पुढील काही दिवसात स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, 5 मार्चला पैसे जमा होणार आहेत का? कारण साधारणपणे पाहिलं तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे दर महिन्याला 5 किंवा 6 तारखेच्या आसपास लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. म्हणूनच अनेक लाभार्थी असा अंदाज लावत आहेत की मार्च महिन्याचा हप्ता देखील 5 मार्चला खात्यात जमा होईल. पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार 5 मार्चला पैसे जमा होण्याची शक्यता खूपच कमी आहे. म्हणजेच 5 मार्चला पैसे येण्याची अपेक्षा असली तरी त्या दिवशी हप्ता जमा होईलच असे निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे काहीही कारण नाही, कारण सध्याच्या अपडेटनुसार 6 मार्च पासून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे 6 मार्चला या योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी लागणारा निधी मंजूर होऊ शकतो अशी माहिती सध्या समोर येत आहे. म्हणजे जेव्हा हा निधी अधिकृतपणे मंजूर होईल तेव्हापासून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे नेमके कधी जमा होणार. सध्या मिळालेल्या माहितीनुसार असं सांगितले जात आहे की 6 मार्चला या योजनेच्या हप्त्यासाठी लागणारा निधी मंजूर झाला तर त्यानंतर हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणजेच निधी मंजूर झाल्यानंतर सरकारकडून जिल्हा आणि तालुका स्तरावर निधी पाठवला जातो आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. मिळालेल्या माहितीनुसार आणि अंदाजानुसार 7 किंवा 10 मार्च दरम्यान अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ही फक्त शक्यता आहे, कारण पैसे नेमके कोणत्या दिवशी जमा होतील हे अधिकृतपणे आदेश किंवा अधिकृत अपडेट्स आल्यानंतर निश्चित सांगता येईल. आता आपण पाहूया मार्च महिन्याचा हप्ता कोणत्या बजेटमधून येणार आहे. मित्रांनो, येथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. अनेकांना असे वाटत आहे की 6 मार्चला नवीन बजेट सादर होणार आहे, म्हणून मार्च महिन्याचा हप्ता देखील नवीन बजेटमधून दिला जाईल. परंतु प्रत्यक्षात तसे नाही, कारण मार्च 2026 पर्यंत दिले जाणारे सर्व अनुदान 2025-26 या आर्थिक वर्षाच्या बजेटमधून दिले जाणार आहे. म्हणजे जे बजेट आधीच मंजूर झाले आहे त्याच बजेटमधून मार्च महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल आणि 6 मार्चला जे नवीन बजेट सादर होणार आहे ते पुढील आर्थिक वर्षासाठी म्हणजे 2026-2027 साठी असणार आहे. म्हणून सध्या मिळणारा मार्चचा हप्ता जुन्या बजेटमधून दिला जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता एक आणखी महत्त्वाचा प्रश्न लाभार्थ्यांच्या मनात आहे, नवीन बजेट नेमके कधी लागू होणार आहे. जसं आपण आधी सांगितलं, 6 मार्चला सरकार 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या बजेटमध्ये पुढील एका वर्षासाठी म्हणजेच एप्रिल 2026 पासून ते मार्च 2027 पर्यंत वेगवेगळ्या सरकारी योजनांसाठी निधी किती दिला जाणार आहे हे जाहीर केलं जाणार आहे. त्याचमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी निधी किती ठेवला जाणार आहे हे देखील स्पष्ट होईल. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर मार्च महिन्यानंतर जे हप्ते दिले जातील ते नवीन वर्षाच्या 2026-27 बजेटमधून दिले जाणार आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूया अनुदान वाढ लगेच दिले जाणार आहे का. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर बजेटमध्ये निधी वाढवला गेला तर लगेचच वाढीव अनुदान मिळेल असे नाही. याचे उत्तर थोडे स्पष्ट समजून घेणे गरजेचे आहे. समजा सरकारने बजेटमध्ये या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी ठेवण्याचा निर्णय घेतला तरी देखील मार्च महिन्यात लगेच वाढीव अनुदान मिळेलच असे नाही, कारण निधी वाढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारला त्यासाठी काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागतात. उदाहरणार्थ, त्या संदर्भात अधिकृत आदेश काढावे लागतात. योजना नियमांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. जिल्हा आणि विभागांना सूचना देणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर वाढीव अनुदान प्रत्यक्षात लागू होऊ शकते. म्हणूनच जर बजेटमध्ये निधी वाढला तर लगेच त्या महिन्यात पैसे वाढून मिळतीलच असे निश्चितपणे सांगता येत नाहीत. मित्रांनो, आता या व्हिडिओमधील सर्व माहिती थोडक्यात समजून घेऊया. सध्या मिळालेल्या माहितीनुसार 6 मार्च 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. याच दिवशी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्ता वितरणासाठी लागणारा निधी मंजूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हा निधी मंजूर झाला तर त्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होईल आणि अंदाजानुसार 7 मार्च ते 10 मार्च दरम्यान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात. मात्र लक्षात ठेवा, पैसे नेमके कोणत्या दिवशी जमा होतील हे अधिकृत आदेश आल्यानंतर निश्चितपणे सांगता येईल. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर 2026 आणि 2027 च्या बजेटमध्ये या योजनेसाठी निधी वाढवण्याचा निर्णय झाला तर पुढील काळात अनुदान वाढण्याची शक्यता देखील आहे.
पण हे अनुदान वाढ सर्व लाभार्थ्यांसाठी होणार आहे का की फक्त काही विशिष्ट लाभार्थ्यांसाठी होणार आहे हे मात्र बजेट सादर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. म्हणूनच पुढील काही दिवसात या योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि संजय गांधी योजना तसेच इतर सरकारी योजनांचे अचूक आणि विश्वासार्ह अपडेटसाठी तुमची बातमी अक्षय या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.